तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, पतंजलीवर मोठी कारवाई. तुकाराम मुंढे यांची नवीन कारवाई नेमकी कुठे आणि कोणावर? आज पुन्हा चर्चेत का आले तुकाराम मुंढे? आजची सर्वात मोठी बातमी. एफडीएच्या या कारवाईनं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीवर मोठा धक्का, तब्बल लाखोंचा साठा जप्त. नेमकं काय घडलंय आज? तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या कारवाई मागचं सत्य काय? महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमी चर्चेत असणारे तुकाराम मुंढे कठोर निर्णय, धाडसी कारवाई आणि कोणत्याही दबावाला बळी न पडणारा अधिकारी अशी त्यांची ओळख. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत तब्बल 25 पेक्षा जास्त बदल्या झाल्यात. अनेकदा त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे ते चर्चेत राहिलेत. कुठे अवैध कामांवर कारवाई, कुठे भ्रष्टाचाराविरोधात भूमिका, तर कुठे नियमांचं काटेकोर पालन. यामुळे त्यांचे समर्थक त्यांना कडक अधिकारी म्हणून ओळखतात. आता पुन्हा एकदा तुकाराम मुंढे चर्चेत आलेत. त्यावेळी कारण ठरली आहे देशातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक ब्रँडपैकी एक असलेली पतंजली. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधं आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात मोहीम सुरू केली आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील असे अधिकारी मानले जातात जे कठोर निर्णय, झटपट ॲक्शन, नियमांचं काटेकोर पालन यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा त्यांनी विविध विभागांमध्ये काम करताना अचानक तपासण्या, धडक कारवाया आणि नियमभंगावर थेट कारवाई केली आहे. त्यांच्या कामाची खासियत म्हणजे ते कुठल्याही पदावर असोत, कामात ढिलाई अजिबात सहन करत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या नावाशी धडक कारवाई, झटपट निर्णय आणि कडक अधिकारी अशी ओळख जोडली जाते. काही रिपोर्ट्सनुसार त्यांच्या विविध कार्यकाळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासण्या आणि कारवाया झाल्यात. कुठे अतिक्रमण, कुठे भ्रष्टाचार, तर कुठे नियमभंग अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी थेट ॲक्शन घेतल्याचं दिसून येतं. आता याच पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. कारण अन्न व औषध प्रशासन एफडीएच्या माध्यमातून राज्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत राज्यातील 7 जिल्ह्यांमधील 12 केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. ही कारवाई बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी संबंधित आयुर्वेदिक औषधांच्या विक्री आणि जाहिरातींबाबत करण्यात आली आहे. या प्रकरणात औषधे व जादूटोणादी कायदा 1954च्या उल्लंघनाचा मुद्दा समोर आलाय. या कायद्याअंतर्गत कोणत्याही औषधाबाबत दिशाभूल करणारे किंवा अतिशयोक्तीपूर्ण दावे करण्यास मनाई आहे. कारवाई दरम्यान विविध ठिकाणांहून तब्बल 73 लाख रुपयांहून अधिक किमतीची औषधं जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पुणे विभागात झालेल्या तपासणीत 2 बनावट ॲलोपॅथी औषधांचा मोठा साठा आढळून आलाय, ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढले. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की आरोग्याशी संबंधित कोणत्याही उत्पादनात नियमांचं पालन अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण थेट नागरिकांच्या आरोग्याशी याचा संबंध येतो. ही कारवाई नेमकी कशा स्वरूपाची होती हे समजून घेऊयात. या कारवाईत राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये 12 केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या केंद्रांचा संबंध बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी जोडला जात असल्याचं सांगितलं जात आहे. एफडीएच्या माहितीनुसार औषध व जादूटोणादी कायदा 1954च्या कथित उल्लंघनाच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत कोणत्याही औषधाबाबत दिशाभूल करणारे, अतिशयोक्तीपूर्ण किंवा वैज्ञानिक आधार नसलेले दावे करण्यास मनाई आहे. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांहून तब्बल 73,24,656 रुपये किमतीची आयुर्वेदिक औषधं जप्त केली. या छापेमारीत नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांचा समावेश होता. सर्वाधिक जप्ती कोकण विभागात करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे विभागातूनही मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे पुणे विभागातील तपास दरम्यान 2 बनावट ॲलोपॅथी औषधांचा तब्बल 21,83,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा आढळून आलाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले. आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की तुकाराम मुंढे यांनी नेमकी ही कारवाई का केली? त्याचं उत्तर एफडीएच्या भूमिकेत दडलंय. प्रशासनाचं म्हणणं आहे की नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही बाबतीत तडजोड केली जाणार नाही. मग ती मोठी कंपनी असो किंवा छोटं दुकान, नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई होणारच. या कारवाईचे मुख्य कारण म्हणजे औषध व जादूटोणादी कायदा 1954चे कथित उल्लंघन. हा कायदा नागरिकांना फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलाय. अनेक वेळा काही कंपन्या किंवा विक्रेते आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये अशा प्रकारचे दावे करतात की एखादं औषध मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग, सांधेदुखी किंवा इतर गंभीर आजार पूर्णपणे बरी करू शकतात. मात्र अशा दाव्यांना आवश्यक वैज्ञानिक पुरावे नसल्यास ते कायद्याचं उल्लंघन मानलं जातं. एफडीएच्या माहितीनुसार हरिद्वार येथील दिव्या फार्मसी मार्फत तयार करण्यात आलेल्या काही आयुर्वेदिक उत्पादनांबाबत ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय. आता पाहूयात विभागनीय आकडेवारी. नागपूर विभागातून 7,26,755 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आलाय. नाशिक विभागातून 7,10,945 रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत. पुणे विभागातून 14,68,981 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. मुंबई विभागातून 1,85,600 रुपयांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे 18,58,000 रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत. अमरावती विभागातून 1,42,229
रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर विभागातून 48,718 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे पुणे विभागात छापेमारी दरम्यान 2 बनावट ॲलोपॅथी औषधांचाही मोठा साठा आढळून आलाय. या बनावट औषधांची किंमत तब्बल 21,83,428 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते. ही बाब अधिक गंभीर मानली जाते, कारण बनावट औषधं नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. अशा औषधांमध्ये निकृष्ट दर्जाचे घटक असू शकतात किंवा आवश्यक औषधी घटक नसू शकतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि विक्री विरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर होणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या कारवाईमुळे पतंजली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. देशभरात लाखो ग्राहक असलेल्या या ब्रँडवर झालेल्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की सध्या ही कारवाई आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष सक्षम प्राधिकरण आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, FDA मध्ये तुकाराम मुंढे यांच्या आगमनानंतर अन्न आणि औषध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तपास आणि कारवायांचं सत्र सुरू झालंय आणि पतंजलीवरील ही कारवाई त्याच मालिकेतील सर्वात चर्चेतील कारवाईंपैकी एक ठरते.